नमस्कार मंडळी, नोकऱ्यांना केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासन याच्यामार्फत वैद्यकीय शिक्षण व औषध विभाग महाराष्ट्र मुंबई यांच्यामार्फत वैद्यकीय शिक्षण संस्था यांच्यामार्फत राज्याची छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूरमध्ये या ठिकाणी ग्रुप डी ची या ठिकाणी पदभरती सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो, तुम्ही 10वी पास असल्यास हे या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात. ह्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जाहिरात पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. मित्रांनो, आपण हा सगळा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, महाराष्ट्र शासन याच्यामार्फत राज्याची छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यामार्फत या ठिकाणी जी ऑनलाईन फॉर्म प्रोसेस होती त्याची या ठिकाणी जी आता नवीन एक काही त्रुटी आहेत त्या या ठिकाणी पूर्ण करून या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक तयार करण्यात आले. यामध्ये 9/1/2025 नुसार तुमची जाहिरात असणार आहे. यामध्ये मित्रांनो, तुम्हाला राज्याची छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार केंद्र कोल्हापूर यांच्यामार्फत गट ड वर्ग 4 ची या ठिकाणी सरळ सेवेने रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये मित्रांनो, तुम्हाला हा फॉर्म तुम्हाला 11/10/2024 पासून त्या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. लास्ट डेट असणार मित्रांनो 31/10/2024 ही या ठिकाणी लास्ट डेट असणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो, तुम्हाला पेमेंट सुद्धा या ठिकाणी 31/1/2025 रोजी तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्याचबरोबर पेमेंटचं एक्झामच्या 7 दिवस या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला www.rcmgmc.ac.in ह्या वेबसाईटद्वारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ही प्रक्रिया मित्रांनो IBPS मार्फत या ठिकाणी तुमची घेतली जाणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी शुद्धीपत्रक सुद्धा आहेत. यामध्ये मित्रांनो, तुम्हाला शुद्धीपत्रकामध्ये या ठिकाणी राज्याचे छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिला राजे स्वरूपचार केंद्र यामध्ये मित्रांनो, तुम्हाला सर्व सेवेच्या कोट्यातून रिक्त पदांची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये मित्रांनो, तुम्हाला 11/10/2024 रोजी या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो, तुम्हाला 1 नंबर पोस्ट आहेत प्रवेशा परिचर महाविद्यालय व प्रवेशा परिचर रुग्णालय या दोन्ही पदाची वेतन श्रेणी मूळ जाहिरातीमध्ये S6/19/963 दरम्यान अशी दर्शनात आली होती. त्याऐवजी आता S1 मध्ये 15,000 ते 47,600 दरम्यान या ठिकाणी तुमची या ठिकाणी जी पे स्केल आहे त्या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर जी प्रवेशा परिचर महाविद्यालय ह्या पदाकरता मित्रांनो जे सर्व सेवेने रिक्त पदांची जाहिरात होती यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण 8 जागा दर्शवण्यात आली होती. त्यामध्ये या ठिकाणी बदल करून या ठिकाणी फक्त एकच जागा या ठिकाणी देण्यात आली. यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणकोणत्या पदासाठी किती जागा आणि वेतन श्रेणी यासाठी या ठिकाणी पाहणार आहोत. पहिली पोस्ट आहे प्रवेशा परिचर महाविद्यालय 19,963 पे स्केल असणार एकूण 8 जागा. शिपाई महाविद्यालय 15,000 ते 47,600 दरम्यान एकूण 3 जागा. पण पे स्केल तेच राहणार एकूण 1 जागा. सहकिरण परिचय पे स्केल तेच राहणार एकूण 7 जागा असणार. शिपाई 15,000 ते 47,600 दरम्यान एकूण 8 जागा पदभरती असणार आहे. त्याचबरोबर प्रवेशा परिचय एकूण 3 जागा पे स्केल तेच राहणार आहे. रक्तपेढी परिचय पे स्केल तेच राहणार एकूण 4 जागा. अपघात सेवक रुग्णालय एकूण 5 जागा पे स्केल तेच राहणार. बाह्यरुग्ण सेवक पे स्केल तेच राहणार एकूण 7 जागा. कक्षसेवक रुग्णालय पे स्केल तेच राहणार एकूण 56 जागेची पदभरती असणार. आशानुसार या ठिकाणी तुम्हाला अशा एकूण 102 जागांची पदभरती असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला गट ड सर्व सेवेने रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला शासकीय नियमानुसार सर्व आरक्षण असणार आहेत. हे घटकवाईज या ठिकाणी वेगवेगळं देण्यात येणार आहेत. यामध्ये खेळाडू आरक्षण असणार आहेत, दिव्यांग आरक्षण असणार आहेत, अनाथांचं आरक्षण असणार आहेत, माजी सैनिक आरक्षण असणार आहे, प्रकल्पग्रस्त आरक्षण, भूकंपग्रस्त, आवश्यक पदवीधर या ठिकाणी सर्व आरक्षण या ठिकाणी शासकीय नियमानुसार या ठिकाणी तुमचं दिलं जाणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पात्रता असणार आहे. फक्त या ठिकाणी 10वी पास असणं आवश्यक राहणार आहेत. आणि माजी सैनिकांसाठी मित्रांनो जे काही तांत्रिक अभ्यासक्रम आहेत या ठिकाणी तुम्हाला राहणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला वयोमर्यादा असणार आहेत. मित्र वयोमर्यादा 18 ते 28 वर्ष या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करू शकता. आणि कास्टमध्ये असल्यास ते मित्रांनो 3 वर्ष एक्सटेन्शन देण्यात आले आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला निवड प्रक्रिया असणार आहेत. निवड प्रक्रियेमध्ये या ठिकाणी 100 प्रश्न असणार आहेत आणि 200 गुणाची या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहेत. यापैकी मित्रांनो तुम्हाला मराठी 25 प्रश्न 50 गुण, इंग्रजी 25 प्रश्न 50 गुण, सामान्य 25 प्रश्न 50 गुण आणि बौद्धिक चाचणी 25 50 गुण अशी 100 प्रश्न 200 गुणाची एक्झाम होणार आहेत. यामध्ये 2 तास 120 मिनिटांचा तुमचा कालावधी असणार आहे. एक प्रश्न हा 2 मार्कासाठी तुमचा असणार आहे. यामध्ये तुमचा या ठिकाणी IBPS मार्फत या ठिकाणी तुम्हाला एक्झाम घेतली जाणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला एका पदासाठी एकच उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतो. त्यामध्ये या ठिकाणी फॉर्म भरती या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. फीचा फी असणार आहे. ओपनसाठी
1000 रुपये फी आणि कास्टसाठी 900 रुपये फी असणार आहे. फी मित्रांनो नॉट रेग्युलर असणार आहेत. त्याचबरोबर माजी सैनिकांसाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. फी मित्रांनो नेट बँकिंग, UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPIद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी PDF दिली आहेत. या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. त्याचबरोबर हे सगळे डिटेल्स तुम्हाला rcsmgmc.go.in किंवा www.kolhapur.go.in ह्या वेबसाईटवर तुम्ही चेकआउट करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला जे काही घटक आहेत त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला आरक्षण दिलं आहे. यामध्ये माजी सैनिक, दिव्यांग, खेळाडू, प्रकल्प, भूकंपग्रस्त आणि सर्वसाधारण आरक्षण आहेत. त्याचबरोबर कास्टेचं आरक्षण असणार आहे. अनुसूचित जाती, जमाती, विजा, बजड, इमव, EWS, SCBC आणि ओपनचं आरक्षण असणार आहे. या ठिकाणी प्रत्येक घटक वाईज या ठिकाणी वेगवेगळे देण्यात आले आहेत. या ठिकाणी तुम्ही चेकआउट करू शकता. ओके, तुम्ही अशा पद्धतीनं जे जागेचा स्ट्रक्चर असणार आहे त्यामध्ये पदाचे नाव प्रौढ परिषद महाविद्यालय यामध्ये मित्रांनो तुम्हाला अराखीव 1 साठी पदभरती असणार आहेत आणि मग या ठिकाणी तुम्ही फॉर्म या ठिकाणी भरू शकता. ओके, तर मित्रांनो GMC कोल्हापूरमध्ये या ठिकाणी पदभरती सुरू करण्यात आली आहे. ही होती मित्रांनो जाहिरात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.